बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार। बिहार सरकारमधील मंत्र्यांनी घेतली सामूहिक शपथ। नितीश कुमार यांच्या मुलानेही घेतली शपथ। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात राज्यपालांची भूमिका। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंदर्भात मोठी घडामोड। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीला नेलं। माजी मंत्री सी.व्ही. षणमुगांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। पश्चिम बंगालमधील भाजप नेते शुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएची हत्या। मध्यग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांना गोळ्या झाडून संपवलं। टीएमसीकडून शुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी। शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडींचं स्वतंत्र नाले सफाई दौरे। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा नाले सफाई पाहणी दौरा। वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावर बंदी ही केवळ अफवा, खोट्या बातम्या पसरवणं हा ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्देश। महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण। नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग निष्पन्न। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात निदा खान वॉन्टेड आरोपी। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी वाढवले गंभीर कलम। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा मोठा दणका। खरातच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत 1 कोटी 10 लाखाचं सोनं जप्त। 5,500 अमेरिकन डॉलर्सही सह चांदी घेतली ताब्यात। बोंधू अशोक खरात विरोधात एसआयटीकडून लवकरच दोषारोप पत्र दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात न्यायालयात चार्जशीट सादर होण्याची माहिती। एकूण 9 प्रकरणांचा एसआयटीकडून सखोल तपास पूर्णत्वाकडे। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ। नराधमाला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी। संभाजीनगर जिल्ह्यात महिलेची दगडानं ठेचून हत्या। केवायसीसाठी गेलेल्या महिलेची दगडानं ठेचून हत्या। गंगापूर तालुक्यातील गवळी शिवारात आढळला मृतदेह। मेळघाटातील 9 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 6076 नागरिक टँकरवर अवलंबून। वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी घटली। मराठवाड्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली। 268 खासगी विहिरीचं प्रशासनाकडून अधिग्रहण। 156 टँकरद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा। पाणीदार कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यासाठी आंदोलन। 13 गावांच्या पाणी प्रश्नावरून भव्य घागर मोर्चा। जलजीवन मिशनमधील निकृष्ट कामाचा केला निषेध। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। पहलगाम हल्ल्याच्या बदल्याची वर्षपूर्ती। पाकिस्तानला घरात घुसून भारतीय सैन्यानं शिकवला होता धडा।